आज ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा जो उपक्रम केला आहे त्यात अध्यक्ष मनोज प्रधान यांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम तर मी श्री प्रधान यांचा आभारी आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि विधानसभेतले आपले बुलंद आवाज म्हणायला हरकत नाही आणि माझे जुने सहकारी मित्र आदरणीय जितेंद्रजी आव्हाड, उपक्रमाबद्दल प्रधान आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण की नॉर्मली बाबासाहेबांची जयंती ही उत्सवापुरती मर्यादित राहते, पण त्यातनं असं प्रदर्शन भरवणं दुर्मिळ छायाचित्रांचं आणि त्यातनं काहीतरी प्रबोधन करण्याचा जो हेतू आहे तो खरं म्हटलं तर वाखाणण्याचा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ज्या देशात राहतो तो भारत देश अत्यंत उत्सवप्रिय आहे. आपल्याला कोणता नाही कोणतरी उत्सव सतत साजरा करायला आवडतो. एका परीने तो जिवंतपणा असल्याचं लक्षण आहे असं मी स्वतः मानतो आणि जनतेचा सहभाग अशा उत्सवांच्या निमित्ताने समोर येतो आणि समाज एकत्रित पद्धतीने बांधला जातो, हे सुद्धा काही कमी नाही. परंतु जेव्हा आपण म्हणतो की हे जिवंतपणाचं लक्षण आहे, तेव्हा जिवंतपणाला ऊर्जा पण लागते. तर अशा उत्सवातनं ऊर्जा किती निर्माण होते याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेमका हाच विचार केलेला दिसतोय की या निमित्ताने जी ऊर्जा आपल्याला निर्माण करायची आहे ती बाबासाहेबांच्या संपूर्णपणे चरित्राचं एक ओझरतं दर्शन का होईना या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने आपण ठाणेकरांना करून द्यावं आणि त्यातनं काहीतरी प्रत्येकाने बोध घ्यावा, काहीतरी प्रेरणा घ्यावी. हा हेतू असेल तर मला असं वाटतं की त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि मी या निमित्ताने आवाहन करेन की ठाणेकरांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना याच्याबद्दल मी बोलणार नाही. आमदार जितेंद्र आव्हाड त्याबद्दल बोलतीलच. परंतु लोकशाहीचे जे 3 स्तंभ आहेत, ज्याला आपण न्याय संस्था म्हणतो, विधी संस्था म्हणतो आणि अर्थात कार्यकारिणी, त्याच्यावर एक चौथा स्तंभ सुद्धा असतो, तो असतो लोकशाहीचा, तो म्हणजे पत्रकारिता. आणि आज पत्रकार म्हणून मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. आणि इथे या निमित्तानं विचारांचं एक पुष्प माझ्या परीने इथे मांडण्याची मला एक संधी मिळाली, त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचा आभारी आहे. बाबासाहेब स्वतः मोठे पत्रकार होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्ही प्रदर्शन बारकाईने पाहिलं तर त्याचा सुद्धा इथे तुम्हाला उजळता उल्लेख दिसेल. 1920 साली मुकनायक नावाचं त्यांनी पहिल्यांदा साप्ताहिक काढलं. मग 1927 साली त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक पुन्हा नियतकालिक काढलं. 28 साली समता नावाचं काढलं, 30 साली जनता काढलं आणि 1956 साली प्रबुद्ध भारत याचं त्यांनी प्रकाशन केलं. आणि ते व्यवस्थित काढायचं त्यांचं कारण असं होतं की केवळ त्यावेळच्या घडामोडी आपण द्यायच्या नाही, तर त्या घडामोडींमागचं जे काही समाजकारण आहे, राजकारण आहे आणि जे विचार मंथन आहे ते बाबासाहेबांची तळमळ होती की ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. लोकांनी त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे, विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग त्यांचा जो मंत्र जो होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तो त्यांच्या पत्रकारितेतनं आपल्याला वारंवार दिसतो. आणि ह्या 5 नियतकालिकांचे जर जुने अंक तुम्ही पाहिले, कारण मला अलीकडे जेव्हा मी नागपूरला गेलो आणि दीक्षाभूमीत जेव्हा मी गेलो आणि जवळजवळ 2-2.5 तास मी रमून गेलो होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला खरं म्हटलं तर त्यानंतर मी नागपूरहून परत आल्यावर आव्हाडसाहेब मी एक आग्रहलेख लिहिला आणि तेव्हा मी असं लिहिलं होतं की नागपूरला जेव्हा अधिवेशन होतं, किमान हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनाच्या अगोदर प्रत्येक आमदाराने तिथे अर्धा तास डोळे मिटून बसावं आणि जाणून घ्यावं की काय पद्धतीचं काम केलं होतं बाबासाहेबांनी. आणि त्याच्यात नंतर जर तुम्ही विधानसभेत गेलात, विधिमंडळात गेलात, तर तुमच्याकडनं अधिक चांगलं क्वालिटी काम होऊ शकतं.
कारण की आपण जे घटनेबद्दल नेहमी बोलतो आणि ज्या घटनेबद्दल तिच्यावर जे वारंवार हल्ले होत असतात त्याच्याबद्दल आपण चिंता व्यक्त करतो. ही गोष्ट म्हणजे खरं म्हटलं तर इतकी लाजिरवाणी आहे की ज्या डॉक्युमेंटसाठी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, टू बी व्हेरी प्रिसाईज, एकदम परफेक्ट जर तुम्हाला सांगायचं इतकं इतकं काम झालेलं आहे. त्यासाठी जी काही एनर्जी त्यांनी खर्च केली असेल, जो काही विचार त्यात व्यक्त झाला असेल आणि त्यातनं 1,17,369 शब्द त्या घटनेमध्ये आहेत. त्याच्यामुळे घटनेचा अपमान करण्याचा किंवा घटनेच्या संदर्भात कुठे काही चुकीचं काही होणं हे अत्यंत गैर आहे. परंतु आपण वारंवार ते करत असतो. ह्याचं कारण असं मला स्वतःला असं वाटतं आणि पत्रकार म्हणून माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेलं जे चांगलं काम आहे त्याचं पटकन विस्मरण होतं की काय, आणि ते होता कामा नये. त्यासाठी आपण ही जयंती असेल, पुण्यतिथी असेल, महापरिनिर्वाण दिन असेल, हे आपण साजरे करत असतो. त्यातनं आपल्याला एकच बोध घ्यायचा असतो की ती जी शिकवण आहे त्यापैकी आपण काय काय गोष्टी आचरणात आणतो. अलीकडचा जर काही विषय घ्यायचा झाला की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका, संघटित आणि संघर्ष करा, असं त्यांचं जर म्हणणं होतं, तर मला बरेचदा असं वाटतं आणि खास करून आजचं पत्रकारितेमध्ये माझे बरेच पत्रकार बांधव इथे आहेत. आम्हा लोकांना एका गोष्टीची चिंता भेडसावते की लोक पूर्वीसारखे व्यक्त होत नाही, बोलू शकत नाही. ही जर असेल परिस्थिती तर ते चुकीचं आहे. प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे. मत मांडताना त्याला कुठेतरी एक विचारधारा असणे आवश्यक आहे. कुठेतरी एक लॉजिकल, आपण म्हणतो की लॉजिकल थिंकिंग पाहिजे. विरोधासाठी विरोध नाही. तर आपलं जे म्हणणं आहे ते म्हणणं व्यवस्थितपणे मांडायचं असेल तर तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हेच नेमकं बाबासाहेब सतत सांगत आले की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की ते सूत्र जे आहे ते कुठेतरी सुटलंय आणि समाज भयंकर सवंगपणाकडे आता सध्या वाहत चाललेला आहे. आणि त्या सवंगपणाचाच एक भाग म्हणजे मला असं वाटतं आजचं समाजकारण आणि राजकारण आहे. तर आपल्याला जर पुन्हा राजकारणाला बरे दिवस आणायचे असतील किंवा त्याच्यातनं काही गांभीर्य जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर निश्चितच अशा पद्धतीचे उपक्रम होणं वारंवार आवश्यक आहे. केवळ मी तुम्हाला विनंती करेन की हे आज जे प्रदर्शन केलेलं आहे ते खरं म्हटलं तर फिरतं प्रदर्शन केलं पाहिजे. आणि शाळांमधनं सुद्धा आपण ते न्यायला काही हरकत नाही. आता परीक्षेचे दिवस चालू आहेत, परंतु आपल्याला हे एवढी जर मेहनत केली आहे, तुम्ही एवढे जर फोटो गोळा केलेले आहेत, तर ते तसे वाया जाऊन देऊ नका. हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी नेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात तुमच्यातलेच कार्यकर्ते जर असतील, जे चांगले वक्ते आहेत, त्यांना जर तिथे एक 10-10 मिनिटं बोलायला दिलं तर मला असं वाटतं की आपण एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्किंग सुद्धा तयार करू शकतो. आणि हे कुठेतरी जो सांधा कुठेतरी तुटलाय, तो दुवा तुटलेला आहे की एक भारतीय समाज, विचार करणारा समाज होता, अतिशय पुरोगामी विचाराचा होता, बाबासाहेबांची शिकवण लाभ होती. पण कुठेतरी आता आपण ह्याच्यापासून दूर होत चाललेलो होता. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपला जो एक गांभीर्य पाहिजे समाजकारणाच्या दृष्टिकोनातनं, तर तो आता ते गांभीर्य राहिलेलं आहे. ते गांभीर्य परत आणण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या निमित्ताने होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण नेमका विचार केला पाहिजे. दुसरं एक मला असं वाटतं की शिक्षणाचा अजून एक फायदा तो असा आहे की जसं ते म्हणतात की संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या दोन्ही गोष्टींसाठी आत्मविश्वास लागतो. आणि अलीकडे आम्ही बघतोय की आज समाजातला आत्मविश्वास हळूहळू कमी होत चालला आहे का. लोक असं म्हणतात की आम्ही काय करू शकतो, आम्ही काहीच करू शकत नाही. ही जी हतबलता आहे, या हतबलतेवर सुद्धा आपल्याला काहीतरी तोडगा शोधावा लागेल. आपल्याला असं हातावर हात ठेवून किंवा बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. आपल्याला कुठेतरी आपलं मतं व्यक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती व्यक्त होत असताना मला असं वाटतं की आपल्याला आपल्या देशाचा इतिहास हा चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. आपल्याला आपलं वर्तमान आणि संपूर्णपणे जगात जे काय आता ग्लोबलायझेशन वगैरे चालू आहे, कारण की बाबासाहेबांचे आर्थिक जे विचार होते, ज्याच्यात रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा बाबासाहेबांच्याच विचारातून झालेली आहे. ग्लोबलायझेशन जेव्हा शब्द जन्माला नव्हता आला तेव्हा सुद्धा बाबासाहेबांनी या संदर्भातली मतं व्यक्त केलेली आहेत. शेतीबद्दलचा त्यांचा विचार अत्यंत पुरोगामी होता, त्या काळात अत्यंत पुढारलेला. परंतु आपण जे जे चांगलं होतं म्हणजे घटना एक, परंतु त्याचबरोबर अर्थकारण होतं, शेतीचं संपूर्णपणे कृषी विषयक धोरण होतं. या संदर्भातलं बाबासाहेबांचं जे काम आहे हे आणखीन जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला बाबासाहेब नीट समजून घ्यावे लागतील, अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यातनं आपल्याला पुढे जावं लागेल.
आपल्याला बाहेरच्या लोकांची गरज असते. तसं पाहायला गेलं तर तुम्ही जर इतिहास पाहिला तर सोक्रेटिस पासून ते गॅलिलिओ पर्यंत जेवढे बुद्धिवंत लोक होऊन गेले, बुद्धिमान लोक, ह्या सगळ्यांवर अन्याय होत गेलेला आहे. म्हणजे मला नेहमी याची खंत वाटते की आपल्याकडे जी माणसं आता गप्प आहेत, आणि खरं म्हटलं तर काही दिवसांनी तर इतकी परिस्थिती वाईट होणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तुमचं चॅट जीपीटी वगैरे ह्याच्या माध्यमातून तर मला असं वाटतं की आपण आपला मेंदू वापरायचं बंद करू की काय. म्हणजे जी माणसं 1,00,000 जे काय 17,369 शब्द लिहू शकतात, म्हणजे आपल्यालाच आपल्या बुद्धीवर शंका यायला लागेल की आपण आपल्या देशात होऊन गेले. बाबासाहेबांनीच केलेलं ना काम आहे. तेव्हा त्यांनी कुठचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलेलं नव्हतं. स्वतःचं इंटेलिजन्स होतं, स्वतःची बुद्धिमत्ता होती, स्वतःचा भारत त्यांनी नीट समजून घेतला होता आणि त्याच्यातनं एक झालेलं काम आहे. हे काम असं आपल्याला आउटसोर्स करता येणार नाही की भारताची ही गरजा आहेत आणि भारताच्या संदर्भातले चॅट जीपीटी जे कोण वापरत असेल किंवा एआयचा वापर करत असतील तर त्याला प्रश्न विचारावे लागतात. तर तुम्ही प्रश्नच जर दिले नाहीत तर त्याला उत्तरं काय येणार. पण मला असं वाटतं प्रश्न विचारण्याची सुद्धा एक सवय आपल्याला करून घ्यावी लागते. उत्तरं पटापट देईल चॅट जीपीटी, आणि मग काय होतं की आपल्याकडे जे काही येतं व्हॉट्सअपवरनं किंवा अन्य कुठच्या समाज माध्यमाच्या ह्याच्यातनं आपण ते कट पेस्ट करून पुढे फॉरवर्ड करून टाकतो. आता उद्या सुद्धा बाबासाहेबांचे अनेक विचार येतील, किती लोक ते वाचतील मला माहिती आहे, पण आले की फॉरवर्ड करून टाकतील. माझी नम्र विनंती आहे की बाबासाहेबांचे विचार असे नाही आहेत की ते फक्त फास्ट फॉरवर्ड करून टाका. ते वाचा, त्याच्यावर विचार करा, चिंतन करा, आपापसात बोला, आणि त्याच्यात मग मला असं वाटतं की ती खरी आपल्या समाजाची ओळख असेल आणि ते खरं पुरोगामीपण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर बाबासाहेबांची जी काय आज आपण जयंती साजरी करतो तर त्याला कुठेतरी काहीतरी अर्थ प्राप्त होतो. अन्यथा उत्सवासारखा उत्सव होऊन जाईल, तसं होता कामा नये. बाबासाहेब हे इतके त्यांना आपल्याला हलक्यात घेता येणार नाही, थोडक्यात सांगायचं. आणि ही वेळ आलेली आहे की आपल्याला आता आपलं महत्त्व जे आहे, आणि व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, घटनेने तुम्हाला लाख अधिकार दिले असतील, परंतु ते अधिकार वापरायचे कसे हे जर आपल्याला माहीत नसेल, आपल्याला आपले हक्क जर समजत नसतील, तर ते कुठेतरी आपलं चुकतं आहे. तर ह्याच्यातनं आपण जास्तीत जास्त बोध घेतला पाहिजे. आज आपण या जयंतीनिमित्त हा सगळा आपण केला आहे. टाऊन हॉलसारखी वास्तू आपण वापरतोय की ह्या टाऊन हॉलमध्ये स्वातंत्र्याचं मला असं वाटतं की पहिलं जे एक स्फुल्लिंग होतं, पहिला जो हुंकार होता तो ह्याच वास्तूतनं निघाला होता, आणि तिकडनं राष्ट्रवादी काँग्रेस हे काम चालू करते. ही अत्यंत अभिनंदनाची गोष्ट आणि स्वागताची गोष्ट. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून प्रधान आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी कौतुक करेन की असंच चांगलं काम तुम्ही करत राहा. ठाण्याला गरज आहे, ठाण्यात अनेक समस्या आहेत, आपल्या त्या समस्यांचा आज पाडावायची गरज नाही, पण आपण सगळेच जण त्याचा आज बरा वाईट अनुभव दिवसभरात घेत असू, बऱ्यापेक्षा वाईटच जास्त अनुभव घेत असू. तर त्याच्यातनं आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपल्याला प्रत्येकाला नागरिक म्हणून जी आपली विचार करण्याची जी एक क्षमता आहे ती आपल्याला विसरता कामा नये. आपल्याला ती क्षमता वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त वाचन, शिक्षण, मनन, चिंतन आणि चर्चा. अन्यथा आजकाल म्हणजे थोडंसं मी आता या व्यासपीठावर आहे आणि माझे दोघेही मित्रच आहेत, पण माझं राजकारण्यांबद्दलचं मत थोडंसं वेगळं झालेलं आहे अलीकडच्या काळात. परंतु ते राजकारण आपल्याला जर पुन्हा आणायचं असेल तर निश्चितच असे जे प्रसंग असतात किंवा असे दिवस असतात, या दिवशी संकल्प सोडण्याची सुद्धा गरज आहे की कालपर्यंत जे झालं ते झालं, परंतु जर ह्याच्यापुढे मला ठाणं बदलायचं असेल, माझा समाज बदलायचा असेल, तरच तो देश बदलणार आहे. तर ते कुठेतरी आपल्याला निश्चितच आपल्याकडे फॉर्च्युनेटली बाबासाहेब आंबेडकरांसारखा मोठा महामानव होऊन गेलेला आहे. त्याचं साहित्य जर आपण वाचलं, मी एक जाता मगाशी बसलो होतो आव्हाडसाहेबांच्या मी वाट बघत, तेव्हा मनात एक विचार आला की उद्या इथे जी मुलं येतील समजा शाळेतली, तर त्यांना एक एक पान अभिवाचन करायला सांगा आणि त्यांना काहीतरी तुम्ही बक्षीस द्या. की प्रत्येकाने एक पान जरी वाचलं त्यांच्या पुस्तकात मधलं, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण जयंती साजरी केली असा त्याचा अर्थ होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आणि प्रधान यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.